नमस्कार मित्रांनो, पवन पानच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि आज आम्ही इथे आलो आहोत रिक्लेमेशन मुंबई ग्राउंडमध्ये। आणि इथे आशिष शेलार ॲडव्होकेट आशिष शेलारद्वारे इथे पूर्ण या गार्डनला लाइटिंगने सजवलेले आहे। आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। आणि इथे लाईव्ह डीजे पण चालला जातो तो 10 वाजेपर्यंत। आणि हे क्रिसमस न्यू इयर या कालावधीमध्ये ही पूर्ण लाइटिंग जानेवारी 9 पर्यंत राहते। तर चला आपण या व्हिडिओचा आनंद घेऊ। हे लहान मुलांसाठी प्लेग्राउंड आहे आणि इथे मुलं खूप एन्जॉय करत आहे, खेळण्यामध्ये मग्न आहेत। आणि याचा आनंद मोठी माणसंही घेत आहेत आपल्या पाल्याबरोबर। पूर्ण गार्डन हे लाइटिंगने वेगवेगळ्या कलरच्या लाइटिंगने सजवलेलं आहे आणि दिसायला खूप सुंदर वाटतं। आणि फुल एंटरटेनमेंट इथे अवेलेबल आहे। तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह डीजे ही चालला जातो 10 वाजेपर्यंत। लाईव्ह परफॉर्मन्स इथे केले जातो आणि जे पण कलाकार आहेत, स्टार्टअप कलाकार, जे इथे आपला परफॉर्मन्स दाखवतात। हर दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। हर दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन।
इथे पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलीस इथे जनतेच्या सुरक्षेसाठी उभे आहेत। इथे कुठलाही अनर्थ किंवा कुठलाही वाईट प्रकार घडणार नाही याची खबरदारी हे आपले मुंबई पोलीस घेत आहे इकडे, आणि त्यांना मी खूप धन्यवाद देतो की ती आपली ड्युटी खूप चांगलेपणे निभवत आहे इथे। कसं वाटलं तुम्हाला? आहे ना सुंदर? या ठिकाणी आल्यानंतर तुमचा पूर्ण थकवा, तुमचा पूर्ण मानसिक तणाव हे दूर होईल, हे नक्की मी तुम्हाला गॅरंटी देईन। आणि या लाईव्ह ऑर्केस्ट्राचा पण तुम्ही आनंद घ्या आणि ओल्ड गाणी इथे गायली जात आहेत आज, आणि खरंच खूप सुंदर ऑर्केस्ट्रा आहे, हे तुम्ही नक्कीच बघा आणि आपल्या फॅमिलीला आणि आपल्या मित्रमंडळी बरोबर तुम्ही इथे नक्कीच भेट द्या। आणि या ठिकाणाचा परत मी उल्लेख करत आहे, हे ठिकाण आहे रिक्लेमेशन बँड्रा। इथे मेन लोकेशन म्हणजे इकडचं वर्ली सीलिंगचं प्रवेशद्वार च्या ठिकाणी हे सर्व ऑर्गनाइज केले जातं। आणि मी स्पेशल थँक्स ॲडव्होकेट आशिष शेलार यांना देत आहे की त्यांनी इकडच्या लोकांना या न्यू इयरच्या दिवशी किंवा या वर्षाच्या अखेर महिन्यामध्ये मोफत एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करतात, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद करत आहे। आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।